वाटतं छोटा. आपण पाहतो मुलांना खूप प्रश्न असतात, म्हणून आपण अशा मुलांना म्हणतो अगं गप बस. त्यावर ही छोट्या शिशूने जणीत काय म्हणते पाहतात. नाट्य छोटे मला काही बोलायचं नाही. तिचे नाव आहे मला काही बोलायचं नाही. खरं म्हणजे मला काहीच बोलायचं नाही. खरं म्हणजे मला काहीच बोलायचं. का म्हणताय का? अहो सगळे जर सारखं होतात. मी खूप बोलते शाळेत अगदी सगळीकडे मला गप्प बसायला सांगतात. साक्षी बोलू नका गप्प बाई. नको झालंय. आता तुम्ही सांगा, मी लहान आहे ना, किती गोष्टी वस्तू माहीत नसतात. जर मी हे का ते का विचारलं तर बिघडलं कुठे? बाबा म्हणतात तू खूप प्रश्न विचारते. आई तर का सारखी ओरडत असते. आजी आजोबा पण सारखं म्हणत असतात. साक्षी बोलू नका गप्प बाई. परवा काय झालं, आमच्या बाई मला शिवून द्या आमच्याशी बोलत होते. मी या शिवांशी बोलले तर खूप तोडले. का ग साक्षी बघा बोलते गप्प बाई. मी पण चिडले. मी बाईला बोलले काय बाई मी त्याला बोल तुमच्या देवावर बोलता. आधी तुम्ही का बसा ना. बाप रे बाळा त्यांनी मला आंबे दाबवतो. आता तुम्ही सांगायचं म्हणजे काय चूक? परवा माणूस बोलत होत. मी अरे चला आई आई माणूस का दुखतं? आई म्हणाला आता तिला बाळणार आहे. त्या बाळाला पाय दुखतं. का समोरची आजी आईला म्हणत होते वहिनी रात्र झोप नाही पाय दुखतं. मी पटकन म्हणाले आजी तुझं कुठं बाळ आहे? त्या बाळाला पाय दुखतं. त्याबरोबर आईने मला पटकन का ग करते चिता शांत. आता तुम्ही